आपण आपलं सगळ्यांनी बायबल यहोशुवा 1:2 कडे काढूया. बायबल सांगतं, माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता उठ व ह्यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे, त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. प्रेज गॉड, प्रेज गॉड. इथं काहीतरी घडलंय, इथं काहीतरी खूप अद्भुत घडलंय. तुम्हाला माहितीये का? तुम्हा सगळ्यांना मी आणि स्वाती खूप दिवसापासून परमेश्वराने कसं इस्रायल लोकांना इजिप्तच्या गुलामगिरीतून काढलं आहे, हे शिकवत आहोत, राईट? आणि लगभग तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की परमेश्वराने त्याच्या पराक्रमी हाताने, प्रेज गॉड, कसं त्याच्या राष्ट्राला गुलामगिरीतून, फारोच्या गुलामगिरीतून आणि इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं आहे. प्रेज गॉड. आणि वाटेत जे पण राष्ट्र आले, जे पण पिढ्या आल्या, जे पण राजे आले, त्या प्रत्येकाने नाही का साक्ष दिली की खरोखर त्या प्रत्येकाने पाहिलं की खरोखर परमेश्वराचा बाहू मजबूत आहे. प्रेज गॉड. परमेश्वर जे ठरवतो ते करून दाखवतो. प्रेज गॉड. वाटेत जे पण राजे आडवे आले ते आडवे झाले. प्रेज गॉड, प्रेज गॉड. वाटेत जे पण त्यांच्याशी लढायला आले प्रियांनो, ते सगळे हारले गेले. प्रेज गॉड. आणि परमेश्वराचे लोक जिंकत 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 यार्देनेच्या जवळ आले आहेत. प्रेज गॉड. परंतु जसं देवाने नाही का मोशेला सांगितलं होतं की तू पाहशील पण आतमध्ये जाणार नाही, वचनदत्त भूमीमध्ये. प्रेज गॉड. मोराय पर्वतावर परमेश्वराने मोशेला मूठ माती दिली. प्रेज गॉड. मोशे मरण पावला. प्रेज गॉड. आता इस्रायलाच्या लोकांना आतमध्ये जायचं आहे आणि काय करायचं आहे? काबीज करायचं आहे. प्रेज गॉड. यार्देन क्रॉस करून आतमध्ये जायचं आहे आणि काबीज करायचं आहे. प्रेज गॉड. आणि काय झालं माहितीये का? ते कधीच ह्या गोष्टीसाठी रेडी नव्हते. ती गोष्ट त्यांनी अनुभवली, ती गोष्ट त्यांनी पाहिली. ती म्हणजे मोशे इतके वर्ष नाही का, 40 वर्ष अरण्यातून त्यांना लीड करतोय. त्यांचा लीडर, त्यांचा आगोवा, त्यांचा त्या काळी पास्टर बोला, अपॉस्टल बोला, प्रॉफिट बोला. प्रेज गॉड. इतके वर्ष नाही का मोशे त्यांच्या सोबत होता. प्रेज गॉड. ते मोशेचा चेहरा पाहून नाही का, कदाचित 40 वर्ष म्हणजे कॅन यू इमॅजिन, 40 वर्षापूर्वीची लहान लेकरं असतील, मोशेचा चेहरा पाहून वाढली असतील. आज यंग झाले आहेत, मोठी झाले आहेत, म्हणजे एक पूर्ण पिढी. प्रेज गॉड. काही लोक म्हातारे होऊन वाटेत नाही का वारले असतील किंवा युद्धात वगैरे नाही का वारले असतील. बट कॅन यू इमॅजिन सच अ स्ट्रॉंग लीडर, सच अ पर्सन, असा लीडर, असा पर्सन, असा पास्टर त्यांना लाभला होता जो परमेश्वराशी बोलत होता. प्रेज गॉड. पर्वतावर दिवसेंदिवस, कितीतरी दिवस तो परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसून परमेश्वराचं ऐकून, परमेश्वराचं नाही का हाताची रायटिंग पाहून वाढलेला माणूस. प्रेज गॉड. परमेश्वरापासून डायरेक्ट मेसेज घेऊन येणारा व्यक्ती. प्रेज गॉड. मोशे. आज मोशे मृत्यू पावलाय आणि इथं परमेश्वराचं वचन सांगतं, यहोशुवा 1:2 मध्ये, माझा सेवक मोशे मृत्यू पावला. प्रेज गॉड. परमेश्वर ग्वाही देतो, माझा सेवक मोशे मृत्यू पावला. प्रेज गॉड. परमेश्वर म्हणतो, माझा सेवक मोशे मरण पावला. प्रेज गॉड. कुणाला म्हणतोय परमेश्वर? एका तरुण मुलाला म्हणतोय. प्रेज गॉड. त्याचं नाव काय आहे? यहोशुवा. प्रेज गॉड. बोला, त्याचं नाव काय आहे? यहोशुवाला परमेश्वर, जो नुनाचा पुत्र आहे यहोशुवा, त्याला परमेश्वर काय बोलतो? माझा सेवक मोशे मरण पावला आहे. प्रेज गॉड. आता परमेश्वराची इच्छा आहे की मोशेने जसं अरण्यातून इस्रायल लोकांना, फारोच्या गुलामगिरीतून जसं इस्रायल लोकांना बाहेर काढलं, आता इथून पुढं लीड यहोशुवाने घ्यावी.
गॉड इज एक्सपेक्टिंग दॅट जोशुआ टू टेक द लीड. परमेश्वर अपेक्षा बाळगतोय की यहोशुआने आता लीड घ्यावी आणि मोशेच्या जागेवर उभं राहावं. आणि मला सांगू द्या, यहोशुआला हे पक्क माहिती होतं की इस्रायलची लोक ताठ मानेची लोक आहेत. त्याने पाहिलं की ह्यांनी माझा स्वामी, माझा गुरु मोशे ह्याला किती त्रास दिला. आज ह्या लोकांमुळे माझा गुरु नाही का चुकीचं म्हणजे रागाच्या भरात काहीतरी बोलला आणि त्यामुळे नाही का त्याला मुठमाती द्यावी लागली. कॅन यू इमॅजिन? यहोशुआवर ओझ आलंय, यहोशुआवर दडपण आलंय आणि यहोशुआ घाबरलाय. प्रेज गॉड. तुम्ही खाली जर वाचाल तर परमेश्वर यहोशुआची समजूत कशी घालतोय, परमेश्वर यहोशुआला काय सांगतोय तुम्हाला समजेल. प्रेज गॉड. जर तुम्ही यहोशुआचं पुस्तक वाचलं, आय एम टेलिंग यू इट्स अमेझिंग बुक. यहोशुआचं पुस्तक जर तुम्ही वाचलं आहे, हे खूप अद्भुत पुस्तक आहे. हे पुस्तक नाही का तुम्हाला खूप मदत करेल तुमच्या आत्मिक जीवनामध्ये, तुम्हाला खूप हेल्प करेल यहोशुआचं पुस्तक. प्रेज गॉड. यू विल बी ओव्हरवेल्म्ड by what is written in the book of Joshua. Amen. So परमेश्वराची इच्छा आहे की आता यहोशुआने लीड घ्यावी, यहोशुआने लीड करावं ह्या पूर्ण राष्ट्राला. प्रेज गॉड. आणि काय होतं माहितीये का, यहोशुआला परमेश्वर बोलतो पुढे, जर तुम्ही वाचाल वचन 7, 8, 9, 10, प्रेज गॉड, तुम्हाला समजेल की परमेश्वर यहोशुआला म्हणतो की नियमशास्त्राचा हा ग्रंथ सदैव तुझ्या मुख्य असू दे. प्रेज गॉड. त्याला परमेश्वर वारंवार सांगतोय, घाबरू नको, कचरू नको, मी तुझ्या सोबत आहे. जसा मी मोशे सोबत होतो तसा मी तुझ्या सोबत आहे. प्रेज गॉड. मग ज्या वेळेस परमेश्वराचं वचन येतं प्रियांनो, आय एम टेलिंग यू, एक घाबरट व्यक्ती, प्रेज गॉड, माझ्यासारखा बोला किंवा तुमच्यापैकी असतील कोणी नाही का, एक घाबरट व्यक्ती ज्यावेळेस परमेश्वराचं वचन येतं प्रियांनो, तो बोल्ड व्हायला लागतो. प्रेज गॉड. एक घाबरणारा व्यक्ती, एक मोशेचा साधा सेवक, प्रेज गॉड, उभा राहतो आणि तो नॅशनल लीडर बनतो. कॅन यू इमॅजिन? तो एक नॅशनल लीडर बनतो, इस्रायलाचा लीडर बनतो. एक घाबरणारा व्यक्ती, एक भेकड व्यक्ती. प्रेज गॉड. कारण परमेश्वराचं वचन आलं आणि परमेश्वराच्या वचनाने त्याच्यामधली भीती घालवली. कारण परमेश्वराचं वचन हे जिवंत, प्रेज गॉड, जीवन आणि आत्मा आहे. प्रेज गॉड. परमेश्वराचं वचन काय? जीवन आणि आत्मा आहे. आणि बायबल काय सांगतं? परमेश्वराचं वचन यहोशुआकडे आलं. प्रेज गॉड. आता वचन 1 मध्ये काय लिहिलंय? नूनाचा पुत्र यहोशुआकडे परमेश्वराचं वचन आलं. प्रेज गॉड. परमेश्वराचं वचन काय? जीवन आणि आत्मा आहे. आणि बायबल काय सांगतं? परमेश्वराने आपल्याला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा, संयमानाचा आणि प्रीतीचा आत्मा दिला आहे. प्रेज गॉड. जसं परमेश्वराचं वचन यहोशुआकडे आलं प्रियांनो, प्रेज गॉड, परमेश्वराचा आत्मा यहोशुआकडे आला. प्रेज गॉड. भित्रेपणाचा नाही, सामर्थ्याचा, संयमानाचा आणि प्रीतीचा आत्मा यहोशुआकडे आला. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? यहोशुआ उभा राहिला माझ्या प्रियांनो. जर तुम्ही अध्याय 2 वाचाल तर तुम्हाला समजेल की कसं यार्देन नदी क्रॉस केली. प्रेज गॉड. खूप खूप अमेझिंग गोष्टी आहेत. जर तुम्ही चॅप्टर 1, चॅप्टर 2 वाचाल, अध्याय 1, अध्याय 2 वाचाल, हळूच अध्याय 3 मध्ये शिफ्ट व्हाल, आय एम टेलिंग यू, तुमचं बायबल बंद होणार नाही. तुम्ही नाही का ती थरारक आणि नाही का अमेझिंग गोष्टी नाही का कंटिन्यू तुमच्या डोळ्यासमोरून नाही का जात राहतील. प्रेज गॉड. जसा मोशे सोबत होतो तसा मी तुझ्या सोबत आहे. आणि एक शब्द आहे, मला तो शब्द नाही का मी खूप दिवसापासून नाही का तो शब्द मेडिटेट करतोय. यहोशुआ 1:5 इथं काय शब्द लिहिलाय? तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कुणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबर मी असेल. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. इथं काय लिहिलंय? तुझ्या आयुष्यात तुझ्या समोर कोण टिकणार नाही.
कॅन यू इमॅजिन जर तुम्हाला कोण येऊन परमेश्वर तुम्हाला बोलतोय की कोमल तुझ्या आयुष्यात तुझ्या समोर कोण टिकणार नाही, किती पॉवरफुल वाटेल. प्रेज गॉड. येस मुकेश तुझ्या आयुष्यात तुझ्या समोर कोण टिकणार नाही. आमेन. सगळी भीती खतम होऊन जाईल. आणि काय पुढे काय लिहिलंय, मी तुझ्या सोबत असणार. प्रेज गॉड. प्रेज गॉड. मला परत तुम्हाला आठवण करून देऊ द्या की हा ओल्ड टेस्टमेंट आहे. प्रेज गॉड. लेट मी रिमाइंड यू अगेन, दिस इज ओल्ड टेस्टमेंट. ओल्ड टेस्टमेंट मध्ये एवढं जबरदस्त प्रॉमिस आहे, एवढं जबरदस्त बेनिफिट्स आहेत. मी तुझ्या बरोबर असेल. व्हॉट इफ मी तुझ्या आत असेल. प्रेज गॉड. जर बरोबर असताना इतकं जबरदस्त लेवलचं नाही का प्रोटेक्शन आहे. आमेन. आता तर आत आहे तो. आपण पाहिलं नाही का पवित्र आत्म्याचे 3 मॅनिफेस्टेशन. आय थिंक काही हप्त्यापूर्वी मी तुम्हाला शिकवत होतो. पहिलं काय, पुढचं पाठ मागचं सपाट. येस. नो 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 आय एम टॉकिंग अबाउट पवित्र आत्मा तुमच्या सोबत राहणं, तुमच्या आतमध्ये राहणं आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही चालवले जाणं. येस. तुम्हाला माहितीये का त्या 3 पैकी नाही का बरोबर असणंवाल्या थिंग मध्ये जोशुआची जनरेशन आहे. प्रेज गॉड. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग. त्या 3 पैकी नाही का देवाचा आत्मा तुझ्या बरोबर असेल नाही का, इथं तेच लिहिलंय मी तुझ्या बरोबर असेल. राईट. आपण 3 नंबरला आहे, आपण 1 नंबरला नाहीये. जोशुआ 1 नंबरला होता. आपण अजून पुढे गेलोय. आपल्या द्वारे पवित्र आत्मा आपल्यामध्ये 2 नंबर. आणि आपण पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवले जाणार आहे 3 नंबर. प्रेज गॉड. प्रमोशन स्टेज. प्रेज गॉड. वी आर ऑन अ प्रमोटिव्ह स्टेज. फर्स्ट स्टेज काय, पवित्र आत्मा सोबत चालणं. सेकंड स्टेज काय, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आणि तुम्ही पवित्र आत्म्या बरोबर चालताय. प्रेज गॉड. फुल होली स्पिरिटनी फुल. आणि तिसरी स्टेज काय, पवित्र आत्मा तुम्हाला चालवतोय. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं, येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला आणि पवित्र आत्म्याने त्याला अरण्यामध्ये नेले. प्रेज गॉड. म्हणजे पवित्र आत्मा आता ठरवणार येशू कुठं जाणार. ही स्टेज म्हणजे ह्या स्टेजचे डोअर तुमच्यासाठी ओपन आहेत. आय डोंट नो किती लोक नाही का रेडी आहेत त्या स्टेज मध्ये एंटर होण्यासाठी. प्रेज गॉड. युवा तर रेडी आहे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. प्रेज गॉड. यहोशुआ तुझ्या आयुष्यात तुझ्या पूर्ण जीवनभरात तुझ्या समोर कोण टिकणार नाही. प्रेज गॉड. आता यहोशुआ उठलाय. प्रेज गॉड. आणि परमेश्वराची इच्छा आहे यार्देन क्रॉस करावं. तुम्हाला माहिती आहे हे सगळं कशासाठी झालं होतं. एक जमीन होती, एक भूमी होती. आमेन. एक जमीन होती, एक भूमी होती. कोणती भूमी, कोणती जमीन, वचनदत्त भूमी, प्रॉमिस लँड. अशी भूमी, अशी जमीन जिच्यामध्ये दूध आणि मध वाहते. दूध आणि मधाच्या नद्या वाहतात. प्रेज गॉड. ही प्रॉमिस लँड जे देवाने प्रॉमिस केलं होतं अब्राहमाला आणि सांगितलं होतं की तुझ्या पिढ्यांना हे भेटणार. आणि आता त्या पिढीची जबाबदारी यहोशुआवर आली आहे की तुला ह्यांना यार्देन क्रॉस करून घेऊन जायचंय. कुठं घेऊन जायचंय, त्या प्रदेशामध्ये घेऊन जायचंय ज्या ठिकाणी दूध आणि मधाच्या प्रवाह आहेत. प्रॉमिस लँड. प्रेज गॉड. आता जर तुम्ही नाही का, माझ्याकडे वेळ नाहीये, मी तुम्हाला नाही का वर्ड बाय वर्ड आता नाही शिकू शकत. सॅटर्डेजला मी ह्या गोष्टी ठेवतो वर्ड बाय वर्ड सिक्वेन्सने नाही का, गोष्टी कशा पुढं पुढं जातात मी तुम्हाला सॅटर्डेजला शिकवतो. जर तुम्हाला नाही का डिटेल मध्ये नाही का समजून घ्यायच्यात गोष्टी तर सॅटर्डेला प्लीज या. प्रेज गॉड. सो आता यहोशुआ उभा राहिलाय. आमेन. सामर्थ्याचा आत्मा, संयमानाचा आत्मा आणि प्रीतीचा आत्मा याने युक्त यहोशुआ आता उभा राहिलाय आणि तो इस्रायलाच्या राष्ट्राला
सांगतोय की आजपासून नाही का मी लीड करणार आहे, मला फॉलो करा. आणि इस्रायलचे राष्ट्र काय होते, ऍग्री होते की जसं आम्ही नाही का मोशेला मान दिला तसं आम्ही तुझं ऐकू. प्रेज गॉड, आम्ही मरूपर्यंत तुझं ऐकू. प्रेज गॉड, त्यांनी पण आश्वस्त केलं की आपल्याकडे आता लीडरच नाही दुसरा कोण. प्रेज गॉड. आणि किती चांगली गोष्ट आहे की मोशे नंतर परमेश्वराने कुणाला तरी पिक केलं, परमेश्वराने कुणाला तरी उचललं, परमेश्वराने कुणाला तरी निवडलं, नाहीतर इथंच यार्देनेच्या तीरी मारणार आपण. प्रेज गॉड. पण परमेश्वराने जे अब्राहमाला प्रॉमिस केलं होतं की मी तुला देणार, तुझ्या लेकरांना, तुझ्या पिढ्यांना, तुझ्या जनरेशनना मी जे प्रॉमिस केलं ते देणार. जरी ह्या लोकांनी चुकी केली, जरी ह्या लोकांनी नाही का अशा चुका केल्या की त्यांना ती गोष्ट नाही भेटली पाहिजे, पण तरी परमेश्वराचा नाही का सेवक अब्राहम याला परमेश्वराने प्रॉमिस केलं होतं ऑलरेडी, त्याच्यामुळं परमेश्वराला नाही का द्यायचं होतं. जरी ह्यांनी चुका केल्या तरी त्याला प्रॉमिस केले म्हणून तुम्हाला भेटणार. प्रेज गॉड. आता परमेश्वर नाही का सगळ्या त्यांच्या चुकांना नाही का मागे टाकून परमेश्वर यहोशुआला सांगतोय की लीड कर, आता तू घेऊन जा. मी जसं माझ्या सेवकाला प्रॉमिस केलंय खूप वर्षापूर्वी की मी हा वचनदत्त प्रदेश प्रांत देणार आहे, आता तू ह्या लोकांना घेऊन जा. माझ्या प्रियांनो, ते यार्देन नदी क्रॉस करतात. तुम्ही ती स्टोरी वाचा, बायबल नाही का खोलून नाही का घरी जाऊन ते आज रात्री नाही का झोपण्यापूर्वी ती स्टोरी वाचा. यार्देन नदी कशी कोरडी होते. नदी जसं समुद्र दुभागला जातो तसं नदी दुभागली जाते, त्यामधून ते लोक जातात. कराराचा कोश सेंटरला असतो. प्रेज गॉड. माझा टॉपिक दुसरा आहे, मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर कधीतरी शिकवेल. आय एम टेलिंग यू, नदी क्रॉस करतात ते, आणि आता समोर एक मोठं शहर आहे. प्रेज गॉड. आता समोर एक मोठं शहर आहे, त्यांना ते काबीज करायचंय. प्रेज गॉड. आता समोर एक मोठं शहर आहे, एक फोर्टिफाईड सिटी. फोर्टिफाईड मीन्स ज्या शहराला नाही का खूप जबरदस्त नाही का भिंती आहेत, शत्रू नाही का असंच फोडू शकत नाही. प्रेज गॉड. शत्रू असाच हल्ला करून लुटू नाही शकत, असं शहर ज्याच्यावर सैनिक तैनात आहेत, सर्व्हिलन्स आहे. प्रेज गॉड. ज्याच्यावर नाही का ज्याच्या आजूबाजूला भिंती आहेत, मोठ्या मोठ्या भिंती आहेत. म्हणजे ते शहर कधीच नाही का कोणीच हरू शकत नाही, कारण हे शहर कसं आहे माहितीये का, सगळ्या बाजूंनी प्रोटेक्टेड आहे, सगळ्या बाजूंनी फोर्टिफाईड आहे. प्रेज गॉड. आणि त्या शहराचं नाव काय असतं? यरिहो. प्रेज गॉड. सगळ्या शहराचं नाव काय असतं इंग्लिशमध्ये? जेरिको. प्रेज गॉड. मराठीमध्ये यरिहो. प्रेज गॉड. ज्यावेळेस यरिहो तुम्ही शब्द ऐकाल, कदाचित तुम्ही कित्येक लोकांना नाही का बोलताना, प्रीच करताना, किंवा तुम्ही स्वतः वाचले असेल की यरिहोच्या भिंती पडल्या. प्रेज गॉड. यरिहो एक असं प्रोटेक्टेड किल्ला टाइप शहर होतं की आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही. प्रेज गॉड. आणि परमेश्वर यहोशुआला सांगतो की तुम्हाला हे शहर कसं काबीज करायचंय, हे शहर कसं मिळवायचंय. प्रेज गॉड. परमेश्वराने यहोशुआला सांगितलं की तुम्ही असं असं करा. प्रेज गॉड. 6 दिवस रोज नाही का एक राऊंड मारून यायचा. प्रेज गॉड. घोषणा करत. प्रेज गॉड. आणि 7व्या दिवशी करण्याचा नाद करत घोषणा करायच्या. प्रेज गॉड. आणि आय एम टेलिंग यू, यरिहोच्या भिंती पडल्या. ज्यावेळेस त्यांनी नाही का यहोशुआच्या बोलण्यानुसार केलं, यरिहोच्या भिंती पडल्या. तुम्हाला सांगू, बायबल सांगतं की परमेश्वराने सांगितलं होतं, आता ऐका, परमेश्वराने त्यांना काय सांगितलं होतं, ज्यावेळेस भिंती पडतील त्यावेळेस ते शहर लुटा. प्रेज गॉड. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. आज विषय आहे लुटणेवाला. प्रेज गॉड. जी गोष्ट परमेश्वराने त्यांना दिली, ऑलरेडी वचनामध्ये सील्ड करण्यात आली की दिस इज, 7 बारांना और केला. ज्यावेळेस अब्राहमाला प्रॉमिस केलं, सांगितलं की ह्या जमिनीचे पेपरवर्क तुझ्या पिढीला देण्यात आलेत. आता आत्मिक जगामध्ये ओनरशिप ट्रान्सफर झालीये, तरीही शत्रू त्या ठिकाणी राहतोय. प्रेज गॉड.
परमेश्वराने बोललं आकाश पृथ्वी नाहीची होईल, पण त्याचा शब्द कधी टळणार नाही. प्रेज गॉड. परमेश्वराने देऊ केलेल्या गोष्टीवर अनऑथोराइज रीतीने एक शहर वसलेलं आहे. प्रेज गॉड. अनऑथोराइज वेने एक शहर वसलेलं आहे. आता परमेश्वर म्हणतो गो, जाओ और लूट लो. प्रेज गॉड. हे जातात आणि परमेश्वराने आज्ञा पिल्याप्रमाणे लुटून येतात. आमेन. खूपसा म्हणजे नाही का गोष्टी त्यांना भेटतात त्याच्यामध्ये. प्रेज गॉड. खूपशा गोष्टी ते हस्तगत करतात, काबीज करतात. आमेन. जेरिकोच्या भिंती पडतात. आमेन. ते पूर्ण लुटून घेतात जसं परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये हे सगळं लुटत असताना, हे सगळं काबीज करत असताना परमेश्वर एक इन्स्ट्रक्शन देतो. तुम्हाला माहितीये जेरिकोच्या थोडस पुढे गेलं ना, अजून एक शहर आहे. खूप मजेदार नाव आहे त्याचं, आय. जर तुम्ही इंग्लिश मध्ये वाचाल तर तुम्हाला त्याची स्पेलिंग AI. आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाहीये, पण AI. येस. आणि आपण पण AIच्याच जमान्यामध्ये आहेत. प्रेज गॉड. आय. सगळ्यांनी बोला आय. AI नका बोलू, नाही तर पास्टरने रॉंग टीचिंग दिली. प्रेज गॉड. आपण AI मध्ये, पण ते आय होतं. कदाचित प्रॉफिटिकली तिथं ठेवण्यात आलं होतं ते शहर, कारण हे जेव्हा AI मध्ये येतील ना, इकडे पण AI वाला चॅप्टर परमेश्वर दाखवेल पास्टर ऋतुराजला. प्रेज गॉड. येरिहो तर व्यवस्थित कॅप्चर केली, पण परमेश्वराची इन्स्ट्रक्शन काय होती की सॅक्रेड गोष्टींना हात नाही लावायचा, त्या गोष्टींना हात नाही लावायचा, बाकी सगळं लुटा, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. समजते मी काय सांगतोय? तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, ते सगळं नाही का लूट काबीज करा. सोनं घ्या, चांदी घ्या, हिरे घ्या, जवाहिरे घ्या. प्रेज गॉड. आणि ते शहर जाळून टाका आणि तुम्हाला पाहिजे तसं नाही का तुमचे गोष्टी बसवा तिथे. पण परमेश्वराने कमांड केली की काही गोष्टींना हात नाही लावायचा, डिवोटेड गोष्टी. प्रेज गॉड. अशा गोष्टी ज्या इतर ह्यांना नाही का समर्पित आहेत. समजते मी तुम्हाला काय सांगतो? आणि तुम्हाला माहितीये का सगळ्यात खतरनाक शहर कोणतं होतं? यरिहो होतं. ते सहजरीतीने ह्यांनी जिंकलं. आणि ह्यांच्यामध्ये ह्यांचा कॉन्फिडन्स एकदम नेक्स्ट लेवल होता की आता हे तर काय एवढं मोठं शहर नाही का ज्याच्याबद्दल आम्ही ऐकलं होतं, यरिहोच्या भिंती नाही का, जसं आता वंडर्स मध्ये नाही का आहे चायनाची भिंत, तसं त्या काळी कदाचित यरिहोची भिंत एक वंडर असेल. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आता तर ते वंडर नाहीये. प्रेज गॉड. कारण त्या दिवशी पडलं ते, ब्लेंडर झालं. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? आता यरिहोपेक्षा छोटावाला शहर आहे. यरिहोपेक्षा छोट शहर, त्याला काय म्हणतात? आय. सगळ्यांनी बोला आय. नॉट आय, AI. प्रेज गॉड. आय वाला शहर. प्रेज गॉड. आय. मराठीमध्ये काय आहे? हाऊ डज इट स्पेल? आयच आहे ना? ओके, म्हणजे राईट शिकवतो मी. प्रेज गॉड. आता नाही का जेरिको तो लूटा है, अब आय की बारी है, AI की बारी है. प्रेज गॉड. आणि ह्यांनी नाही का हल्ला बोल केला. कशावर हल्ला बोल केला? आयवर. आणि आयच्या लोकांनी इतकं धोपटलं ह्यांना, इतकं मारलं, हे परत रिटर्न आले. इतकं म्हणजे त्यांना महाग लागू लागू मारलं असेल, विचार करा. त्यांचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल होता, बट काहीतरी घडलं होतं. AI आणि जेरिकोच्या ह्याच्यामध्ये काहीतरी घडलं होतं. प्रेज गॉड. ह्यांच्यामध्ये काही लोकांनी काय केलं होतं माहितीये का? जे देवाने आज्ञा दिली होती, समर्पित वस्तू ज्या इतर ह्याच्यासाठी समर्पित आहेत, त्यांना हात नाही लावायचा. आणि यांनी काय केलं माहितीये का? त्या गोष्टी पण घेतल्या. प्रेज गॉड. काय काय गोष्टी होत्या माहितीये का? जर तुम्ही पुढे वाचाल, शिनारचा
जगा, 200 शेकल चांदीचे, त्याच्यानंतर 1 सोन्याची वीट. प्रेज गॉड. जर तुम्ही यहोशुवा 7वा अध्याय वाचाल तर तुम्हाला समजेल की कोणी लुटलं होतं आणि काय लुटलं होतं, त्यांच्यामुळे सगळा त्यांची वाट लागली तिथे. आणि ज्या वेळेस यहोशुवाला कळतं, यहोशुवा नाही का परमेश्वर सांगतो, परमेश्वराकडे साकड घालतो की परमेश्वरा तू तर मला बोलला होतास तुझ्या समोर कोण माणूस टिकणार नाही. हे कसं काय झालं? आम्ही कसं काय इथं आयपाशी हारलो? या छोट्या नगरापाशी कसं काय हारलो? यरीहोसारखं मोठं नगर आम्ही काबीज केलं, पण हे आय सारखं छोटं नगर कसं काय हारलो? कदाचित एआयच्या जगामध्ये तुम्ही पण नाही का हारत असाल, गोष्टी पकडत नसाल, आजपासून पकडणार. प्रेज गॉड. आणि मग परमेश्वर बोलला की काय झालं? परमेश्वराने सांगितलं की तुमच्यापैकी काही लोकांनी नाही का, मी पाहिलं, परमेश्वराने पाहिलं, काही लोकांनी ज्या परमेश्वराने आज्ञा दिल्या होत्या त्याचं उल्लंघन केलं आणि त्या गोष्टी, समर्पित गोष्टीला हात लावला आणि त्या गोष्टी घेतल्या आणि त्या जमिनीमध्ये पुरल्या. प्रेज गॉड. त्या गोष्टी घेतल्या आणि जमिनीमध्ये पुरल्या. तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येकाचं काहीतरी प्रॉफिटिक मिनिंग आहे. ते शिनारचा धागा, 200 नाही का चांदीचे शिक्के, शेकल म्हणतात. प्रेज गॉड. आणि वीट काय दाखवते तुम्हाला माहिती का? सोन्याची वीट काय दाखवते माहितीये का? वीट काय दाखवतो, ब्रिक काय दाखवतो माहितीये? पहिल्याच्या काळात दगडाची घरं असायची, दगडाचे वाडे असायचे, पण वीट ही कॉन्सेप्ट कुठून आली? टावर ऑफ बाबेल. जर तुम्ही वाचलं असेल. काय दाखवतो? मनुष्याचं एक्सलन्स, मनुष्याचे विजडम, मनुष्याचे एफर्ट्स. मी कधीतरी शिकवेल ह्या 3 गोष्टी काय आहेत एक्झॅक्टली आत्मिक जगामध्ये, ह्याचा काय सिग्निफिकन्स आहे. आय टेल यू नाही का इन डिटेल समडे नाही का, कधीतरी डिसायपलशिप मध्ये. ही ह्या फोरम मध्ये बोलण्याची गोष्ट नाहीये. प्रेज गॉड. आणि ज्यावेळेस यहोशुवाला कळतं की हे चुकी इस्रायलाने केली आहे, त्यावेळेस तुम्हाला सांगतो त्यांना पनिशमेंट करण्यात येते ज्या लोकांनी ही चुकी केली आहे. प्रेज गॉड. आणि परमेश्वरा समोर हे नाही का नतमस्तक होतात, परमेश्वरासमोर परत नम्र होतात. आणि परमेश्वर सांगतो, आता परमेश्वर तुम्ही जर नाही का ही गोष्ट नाही का नीट वाचाल, तुम्हाला समजेल नाही का. परमेश्वर प्लॅन देतो एआय ला कसं जिंकायचं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. प्रेज गॉड. आय ह्या शहराला कसं काबीज करायचं परमेश्वर शिकवतो. आणि लिटरली जर तुम्ही वाचाल तर इट्स अ गोरिला टेक्निक, गोरिला वॉरफेअर टेक्निक. प्रेज गॉड. गोरिला टॅक्टिक्स. येस. गनिमी कावा. प्रेज गॉड. परमेश्वर गनिमी कावा शिकवतो. प्रेज गॉड. गनिमी कावा शिकवतो परमेश्वर. परमेश्वर सांगतो की काही सैनिकांना तू एआयच्या मागे लपव आणि तुम्ही काही लोक घेऊन नाही का समोरून जावा. मग ते समोरून आलेल्या लोकांना पाहतील आणि ते म्हणतील ह्यांना तर आम्ही काल परवा हाकलून मारलंय, ह्यांना आज पण नाही का हाकलून मारू. प्रेज गॉड. आज पण बदडून काढू. म्हणून ते सगळे नाही का जे काल नव्हते आले ते म्हणतात आम्ही पण येणार आज, आणि ते पूर्ण नगर रिकामं करतात आणि ह्यांच्या मागे लागतात समोरून जे आले. प्रेज गॉड. जे मागे लपले होते ना ते शहरामध्ये घुसतात आणि शहराला आग लावून टाकतात. प्रेज गॉड. आणि ज्यावेळेस ते मागे फिरून बघतात, अरे यांचं शहर तर जळायला लागलंय. प्रेज गॉड. मग तिकडून जे नाही का ज्यांनी आग लावली शहरांना ते पण रिटर्न येतात इकडे ह्यांच्याकडे, जे आता हे मध्ये फसलेत एआय वाले. आता हे टर्न मारतात, जे पुढे पळत होते ना घाबरून, असं दाखवलं त्यांनी की आम्ही घाबरलोय, हे टर्न मारतात आणि दोन्ही साइडने इस्रायल आयचा चुराडा करून टाकतो. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. जर तुम्ही वाचाल तुम्हाला समजेल. प्रेज गॉड. आणि अशा रीतीने परमेश्वर यरीहो आणि आयवर यहोशुवाला काय ना का विजय देतो. प्रेज गॉड. अशा रीतीने परमेश्वर यरूशलेम आणि आयवर यहोशुवाला आणि इस्रायलच्या लोकांना विजय देतो. प्रेज गॉड. याचा आमच्याशी काय संबंध पास्टर? प्रेज गॉड. तुम्हाला असं वाटत असेल ह्याचा आमच्याशी काय संबंध? तुम्हाला माहितीये का जुना करार ही सावली आहे, नवीन करार ही रियालिटी आहे.
प्रेज गॉड. सो यहोशुआने यरीहो आणि आय काबीज केलं. यहोशुआने कोणत्या 2 शहराला काबीज केलं इस्रायलने आणि यहोशुआने? प्रेज गॉड. आजपासून आईला तुम्ही विसरणार नाही. तुमच्या आईला नका विसरू, पण आईला पण नका विसरू. आमेन. येस. घरी गेल्यावर नाही का सांगा, जे घरी आहेत नाही का त्यांना सांगा, आज आम्ही आईला शिकलो. समोरचा व्यक्ती तुमच्या आईकडे बघायला पाहिजे. प्रेज गॉड. आम्ही बायबलवाले आईला शिकलो. प्रेज गॉड. आय. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये का, ज्या वेळेस जुना करार काय आहे? नवीन कराराची सावली आहे. ज्या वेळेस येशू नवीन करारामध्ये उभा राहतो, त्याची जुन्या करारामध्ये सावली मोशे. बायबल काय सांगतं? मोशे मरण पावला. प्रेज गॉड. येशू ख्रिस्त मरण पावला. प्रेज गॉड. आता गोष्टी आपल्याकडे आल्यात नवीन करारामध्ये. येशू ख्रिस्ताने नाही का, म्हणजे मोशेने पूर्ण नाही का फारो बरोबर झुंज दिली. प्रेज गॉड. आणि इजिप्त मधून लोकांना बाहेर आणलं. तांबडा समुद्र दुभागला. अरण्यातून लोकांना बाहेर आणलं. येशू ख्रिस्ताने मेन गोष्ट केली, सगळं नाही का वेदना यातना सहन केल्या. जसं मोशेने नाही का वेदना यातना इस्रायल लोकांच्या सहन केल्या, तसं सेम येशू ख्रिस्ताने पण वेदना यातना सहन केल्या. मोशे एका पॉइंट नंतर मोशे मेला. कोणत्या पॉइंटला? ज्यावेळेस काबीज करायचं होतं. प्रेज गॉड. ज्यावेळेस नाही का प्रॉमिसेस एन्जॉय करायचं होतं, त्यावेळेस येशू ख्रिस्त मरण पावला. कारण येशू ख्रिस्त मेल्यानंतरच आपण प्रॉमिसेस एन्जॉय करणार आहोत. प्रेज गॉड. नवीन कराराचे ब्लेसिंग कधी एन्जॉय करू शकतो? जेव्हा करारामधली एक पार्टी मरण पावते. प्रेज गॉड. आणि येशू ख्रिस्त मरण पावला. आता टाइम कशाचा आहे माहितीये का? एन्जॉय करायचा. आता टाइम कशाचा आहे? हस्तगत करायचा, काबीज करायचा, ज्या गोष्टी करारामध्ये लिहिलेल्या आहेत. प्रेज गॉड. आणि काय करारामध्ये लिहिलं आहे? येस. तुम्ही काय एन्जॉय करणार आहात? काय प्रॉमिसेस आहेत नवीन करारामधल्या लोकांसाठी? यू गाइज डोंट नो. सार्वकालिक जीवन. येस. मी ऑनलाईनच्या लोकांना अनम्यूट केलं ना, धडाधड सांगतील 10-12. मला नका ती वेळ आणू, कारण ऑनलाईन मध्ये सगळी स्वातीवाली क्राऊड. प्रेज गॉड. आपण वीकली वाले आहेत, ती डेली वाली आहे. प्रेज गॉड. विजयशाली जीवन. येस. नवीन करारामधले हे अभिवचन आहेत, हे ब्लेसिंग आहेत. अजून समृद्धी. समृद्ध जीवन. मला वाटतं डॉक्टर समृद्धी. शांती, आनंद. यस. कलिस्य करास 3:3. काय लिहिलंय? ख्रिस्ताच्या आतमधलं जीवन. गुप्त जीवन. नाही, मला काय म्हणायचंय, नवीन करारात काय ब्लेसिंग्स आहेत आपल्यासाठी? विपुलतेचं जीवन. अहो, ज्या गोष्टीमधून तुम्ही जाता त्या गोष्टीबद्दल बोला ना. आजार नाही, आरोग्य नाही. सॉरी, काय? येस. स्पीक इट आउट. बोला. तुम्ही आजारी पडणार नाही, तुम्ही फेलियर राहणार नाही, अपयशी राहणार नाही. येस. दुःखामध्ये नाही राहणार, क्लेशामध्ये नाही राहणार, आनंदामध्ये राहणार. कमी घटी नाही कशाची. हे नवीन करारात नाही का आपल्याला वारशाने मिळालेल्या गोष्टी आहेत. कारण दुःखाचा प्याला येशू ख्रिस्ताने पिलाय. येस. तर आपण कशाचा प्याला पितो? द्राक्षरसवाला, म्हणजे आनंदाचा, पार्टीवाला प्याला आपण पितोय. प्रेज गॉड. पण दुःखाचा प्याला ख्रिस्ताने पिला, जेणेकरून दुःखाचं जीवन नाही, आता विजयी जीवन आहे. एक्सलंट. येस. अजून नवीन? नो कर्जा.
कर्ज विना जीवन, राष्ट्रांना उसने देणार. येस, ख्रिस्त येशूच्या द्वारे आपण सगळं काय करू शकतो. प्रॉमिसेस काय आहेत तुम्हाला? प्रेज गॉड. किंगडम लाईफस्टाईल. वाव. आपण नाही का आता दुसऱ्या टॉपिकला मर्ज होतोय, कटलाम बनवू. प्रेज गॉड. मॅथ्यू 11:12. प्रेज गॉड. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्मापासून स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण केलं जात आहे आणि आक्रमण करणारे जे बलवान आहेत ते भडकावत आहेत. प्रेज गॉड. तुम्हाला माहित आहे का, फुल आरोग्यामध्ये राहणं हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही तो बळकावला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, रक्तस्रावी स्त्री ती असं वाट बघत थांबली असती, दारावर थांबली मी येशू माझ्याकडे येत आणि मला बरं कर असं जर बोलत बसली असती, तिला आरोग्य नसतं भेटलं. प्रेज गॉड. तिने काय केलं? बळकावलं. ती गर्दीमध्ये घुसली प्रियांनो आणि तिने ती गोष्ट मिळवली. येशूला पाहिजे प्रियांनो तुम्ही गर्दीमध्ये घुसावं. तुम्ही नाही का इंटेन्स प्रेशर मधून नाही का तुमच्या गोष्टी मिळवाव्यात. प्रेज गॉड. तुम्हाला ब्लॉकेजेस येणार, तुम्हाला रेसिस्टन्स येणार, तुम्हाला लोक अडवणार, गोष्टी तुम्हाला असं सहज भेटणार नाहीत प्रियांनो. प्रेज गॉड. काही गोष्टींसाठी तुम्हाला झुंज द्यावी लागेल. काही गोष्टींसाठी नाही का शैतान काय करेल? रेसिस्टन्स निर्माण करेल, जेणेकरून तुम्ही त्या गोष्टी नाही भेटल्या पाहिजे. आता मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा की प्रॉमिस केलं होतं, प्रॉमिस लँड देवाने की तुम्हाला दिलंय मी. कोणाला? अब्राहमाला सांगितलं होतं, मोशेला सांगितलं होतं की हे सगळं भूमी तुमची आहे. पण तिथं इलिगली दुसरे राष्ट्र राहत आहेत आता. प्रेज गॉड. आता ते जर मिळवायचंय आपल्याला प्रॉमिस लँड, वचनदत्त भूमी, तर तिथं जे अनऑथोराइज रीतीने राहत आहेत, ज्यांचा काही अधिकार नाही, कारण ती भूमी नाही का आता इस्रायलची झाली आहे. जर त्यांचा काही अधिकार नाही तर तुम्हाला सांगू का, इस्रायलच्या लोकांना त्यांना पळवावं लागेल, त्यांना लढून त्यांना सांगावं लागेल निघून जावायचं, ही आम्हाला दिली देवाने. प्रेज गॉड. इन द सेम वे ज्या गोष्टी परमेश्वराने तुम्हाला दिल्यात, बोला आरोग्य, प्रेज गॉड, धनसंपदा, प्रगती, यश, समृद्धी, बरकत, वैवाहिक आशीर्वाद, कौटुंबिक आशीर्वाद माझे आहेत. आणि जर पाहताय की तुम्हाला त्या गोष्टींमध्ये चालण्यापासून अडचण येते, तुम्हाला थांबवलं जातंय, तुम्हाला ब्लॉक केलं जातंय, कोणीतरी तुम्हाला अडवतंय, प्रेज गॉड, तुमच्या समोर पुन्हा एक यरीहो उभी आहे जी फोर्टिफाईड आहे. भिंती तुम्हाला आतमध्ये येऊ देत नाहीयेत, पण भिंती कशा पडल्या? घोषणांनी पडल्या प्रियांनो. प्रेज गॉड. तुम्हाला तुमच्या समोर ज्या भिंती उभ्या आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या गोष्टी घेण्यापासून थांबवतायत, तुमच्या गोष्टी त्या यरीहो मध्ये आहेत, तुमच्या गोष्टी त्या AI मध्ये आहेत, आय मध्ये आहेत. प्रेज गॉड. त्या गोष्टी घेण्यापासून तुम्हाला थांबवण्यात येते. प्रेज गॉड. आणि ह्यांनी त्यांना परमेश्वराने इन्स्ट्रक्शन दिली कसं मिळवायचं. आपल्याला प्रॉब्लेम काय माहितीये का? आपण इन्स्ट्रक्शन नाही फॉलो करत. आपण नेहमी कंप्लेंट्स करतो की इतकी वर्षापासून मी चर्चमध्ये येतोय पास्टर, पण माझ्या जीवनात ह्या गोष्टी मी का नाही पाहते. तू इन्स्ट्रक्शन फॉलो करतोय का? इन्स्ट्रक्शन काय होती? मी प्रेयर रेग्युलर करतोय. अरे घोषणा करायची इन्स्ट्रक्शन आहे. जिथं प्रेयर नाही करायची, जिथं घोषणा करायची तिथं प्रेयर करू नका. कॅन यू इमॅजिन, समजा मच्छिंद्र आणि मी एक पार्टी आहे. मच्छिंद्रने नाही का मला त्याचा बंगला विकला, समजा प्रेज गॉड, कोरेगाव पार्क मधला त्याचा बंगला त्याने मला विकला. अरे नवीन भेटेल ना न्यूयॉर्क मध्ये, कसं टेन्शन घेतो. प्रेज गॉड. प्रेज गॉड. सो आता तो माझा झालाय आणि तिथं कोणतरी दुसरा तिरायत व्यक्ती राहतोय. मी प्रेयर करतो तर निघून जायतून. अरे उठा, दांडक घ्या, हाकला त्याला.
प्रेज गॉड. जिथं तुम्हाला घोषणा करायची, जिथं तुम्हाला सांगायचं हे माझे नाही तिथून, तिथं प्रेयर करत बसू नका. प्रेयर म्हणजे काय? रिक्वेस्ट आहे. देव म्हणत असेल, अरे सुधीर ही तुझी गोष्ट आहे, काय प्रेयर करत बसलाय, उठ आणि घे ती. प्रेज गॉड. जिथं प्रेयर करायची तिथं प्रेयर करा. प्रेज गॉड. चर्च साठी प्रेयर करा, राष्ट्रांसाठी प्रेयर करा, इंटरसेशन करा, विनंत्या करा, मध्यस्थ्या करा. प्रेज गॉड. पण जिथं तुम्हाला कटलांबनू करायचंय, जिथं तुम्हाला गोष्टी बळकवायच्या, जिथं तुम्हाला गोष्टी पकडून ठेवायच्यात, तिथं गोष्टी पकडा, तिथं गोष्टी बळकवा. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये का, तो सिक्वेन्स पहा. मोशे येशू दाखवतोय. येशूने त्याचं काम पूर्ण केलं. आता जोशुआची बारी आहे. जोशुआ म्हणजे काय? जोशुआचा अर्थ काय माहितीये का? येशूच होतं. which symbolizes church, the body of Christ now. Praise God. आता यहोशुआचा अर्थ काय होतो? येशूच होतो. पॅशन ऑफ क्राइस्ट मध्ये बघा, येशूला जोशुआ म्हणायचे, यशुआ. या यस. आता जो यहोशुआ आहे ना, यहोशुआ काय आहे माहितीये का? आता चर्च आहे. प्रेज गॉड. चर्चला काय इन्स्ट्रक्शन आहे? घोषणा करायची इन्स्ट्रक्शन आहे. तुम्हाला सांगू का, चर्चला अरण्यात घेऊन नाही गेला तो. प्रेज गॉड. ज्यावेळेस मोशेचा टाइम होता, अरण्यातून लीड केलं. येशूने अरण्य ऑलरेडी पास केलंय. येशूने ते जो राजा होता फारो, त्याला ऑलरेडी हरवलंय. शैतानाला येशूने हरवलंय. जे काही त्रास संकट होता त्याच्यामधून येशू ऑलरेडी गेलाय. आता यहोशुआची पारी आहे. प्रेज गॉड. आणि यहोशुआच्याकडे काय आलंय माहितीये का? काम फक्त एकच आलंय, काबीज करायचंय. प्रेज गॉड. यहोशुआला काय काम दिलं होतं? मिळवायचंय, काबीज करायचंय. आता आपण ती पिढी आहे जी मिळवणार, काबीज करणार, वाटून घेणार. प्रेज गॉड. मार्केटमध्ये ओपन होणारा प्रत्येक जॉब तुमच्यासाठी आहे. त्याचे पहिले दावेदार तुम्ही आहे. मार्केटमध्ये सुरू होणारा प्रत्येक व्यवसाय तुमचा आहे. प्रेज गॉड. किंग्स अँड प्रिस्टचा आहे. मार्केटमध्ये ओपन होणारे, रिलीज होणारे प्रत्येक न्यू चांगले जॉब, उत्तम नोकरीचे जॉब जे या ठिकाणी बसले आहेत किंवा ऑनलाईन मला ऐकतायत, आय रिलीज अपॉन देम इन जीसस नेम. मार्केटमध्ये जे बिझनेसेस येणार आहेत, सगळ्यात पहिलं किंग्स अँड प्रिस्टच्या हातात असतील. प्रेज गॉड. तुम्ही जर बसल्या बसल्या विश्वास करताय, तुम्ही पकडताय, तुम्ही कटलांबनू करताय. प्रेज गॉड. तुम्ही म्हणत असाल, पास्टर हे कटलांबनू काय आहे? प्रेज गॉड. तुम्ही म्हणत असाल, पास्टर हे कटलांबनू काय आहे? तुम्हाला माहितीये, गोष्टी तुम्हाला देण्यात आल्यात, तुम्ही गोष्टी घेतल्यात. प्रेज गॉड. पण तुमची पकड आहे ना, लूज आहे. त्यामुळे शत्रू काय करतोय? तुम्हाला भेटलेल्या गोष्टी हिसकावून घेते. कळालं मी काय बोलतोय? ज्या गोष्टी तुमच्या आहेत त्या हिसकावल्या जात आहेत. कॅन यू इमॅजिन? कोणीतरी येतोय आणि माझ्या हातातून नाही का माझी गोष्ट नाही का हिसकावून घेतोय. आपण प्रत्यक्ष करू. मॅक कम हिअर. हे आहेत ब्रदर मॅक. प्रेज गॉड. परमेश्वराने मला समजा ही गोष्ट दिली आहे, समजा. प्रेज गॉड. आता ही गोष्ट माझ्याकडे, मॅक ब्रदर नाही का तसे नाही आहेत, पण नाही का त्याच्याबद्दल विचार नका करू चुकीचा तुम्ही. पण आता माझ्या हातात ही गोष्ट आहे, ते हिसकावणार आहेत. आता प्रेज गॉड. रिप्ले नाही होणार. प्रेज गॉड. थांब. प्रेज गॉड. पण ज्या वेळेस कटलांबनू शब्द, हा ग्रीक शब्द आहे. प्रेज गॉड. कटलांबनू म्हणजे काय? सीज करा. ज्या गोष्टी तुमच्या आहेत त्या पकडून ठेवा, घट्ट पकडून ठेवा. पण ज्या वेळेस परमेश्वराने ज्या गोष्टी मला दिल्या आहेत, मी माझ्या गोष्टी घट्ट पकडून ठेवतोय, प्रार्थना करून, वचन करून, घोषणा करून. आता घेऊन दाखव माईक. हळू हा जरा, माहिती जिम मध्ये जातो. प्रेज गॉड. घे ना, ओढ ना. नाही होत, नाही सोडणार. येस, ह्याला म्हणतात कटलांबनू. सो या, थँक्यू ब्रदर.
सो तुम्हाला तुमच्या गोष्टी ज्या देवाने तुम्हाला दिल्या आहेत सीज करायच्या तुमच्याकडे. प्रेज गॉड. कदाचित परमेश्वराने तुम्हाला आरोग्य दिलंय, कदाचित परमेश्वराने तुम्हाला नाही का प्रगती दिली आहे, प्रमोशन दिलंय. कोणी दुसरा तुमचं प्रमोशन घेऊन जाणार नाही प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रेज गॉड. तुमचा व्यवसाय तुम्हीच सुरू करणार, कोण दुसरा व्यक्ती उभा राहणार नाही मार्केटमध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये. ज्या गोष्टी तुमच्या नियतीमध्ये आहेत, व्यवसाय असेल, उत्तम नोकरी असेल, प्रमोशन असेल, आम्ही सुरू करणार प्रभू येशूच्या नावामध्ये. आमच्या गोष्टी आम्ही सुरू करणार. मार्केटमध्ये आमच्या समोर कोणी टिकावयाचा नाही. प्रेज गॉड. दिस इज कॉल्ड कटलाम बनू. प्रेज गॉड. येस. जसं त्या रक्तस्रावी स्त्रीने तिचं आरोग्य ओढून घेतलं येशूपासून. येशूला पाहिजे, येशूपासून तुम्ही तुमच्या गोष्टी घ्याव्यात. तुम्हाला माहिती नाही, आत्मिक जगामध्ये वेगवेगळ्या ट्रेडिंग्स होतात, तुमच्यावर ट्रेडिंग केल्या जातात, तुमच्या नियत्या नाही का स्वॅप केल्या जातात, हायजॅक केल्या जातात, डेस्टिनीज. प्रेज गॉड. आत्मिक जगामध्ये खूप खतरनाक लेवलच्या गोष्टी घडतायत. तुम्हाला माहिती आहे इनफॅक्ट शैतान का पडला, जर तुम्ही नाही का नीट बायबल वाचलं तर तुम्हाला समजेल शैतान का पडला. त्याच्या लॉट्स ऑफ ट्रेडिंग मुळे, त्याच्या गर्वामुळं. ही वॉज इन्व्हॉल्ड इन ट्रेडिंग. शेअर मार्केट वाला ट्रेडिंग नाही. प्रेज गॉड. पण तसाच टाईपचं थोडंफार. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी? तुम्हाला माहिती आहे का, जे तुम्ही शैतानाचं नाव ऐकता आतापर्यंत, लुसिफर, ऍक्च्युली त्याचं नाव लुसिफर नाहीये. जे परमेश्वराचे दूत आहेत किंवा आर्च एंजल आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या नावामध्ये नाही का एल आहे. एल म्हणजे देव. येस. गॅब्री एल, मायकल, एल आलं शेवटी. प्रेज गॉड. कोणी सांगेल का परमेश्वर शैतानाचं खरं नाव काय आहे? लुसिफर. हे तुम्हाला सांगू का, जेव्हा देवाने त्याची उपस्थिती त्याच्यामधून काढून टाकली तर ते एल पण गेलं. त्याला तेव्हापासून लुसिफर म्हणतात आणि आता लुसिफर म्हणून फेमस आहे, पण त्याला खरं नाव दिलं होतं हेलेल. प्रेज गॉड. जसं नाही हलाल चिकन तेवालाच आहे. त्याच्या माग तोच आहे. आय एम टेलिंग यू. प्रेज गॉड. हेलेल नाव काय त्याचं? हेलेल. हलाल नका म्हण. प्रेज गॉड. मी कधीतरी शिकवेल हा विषय नाही का, वेगळा विषय आहे थोडा. हा विषय कधीतरी तुम्हाला शिकवेल नाही का. जर तुम्ही एचकेलाच्या पुस्तकात वाचाल, यशाच्या पुस्तकात वाचाल, मी तुम्हाला नाही का खूप डीप मध्ये घेऊन जाऊ शकतो. तुम्ही तुमची तशी कॅपॅसिटी बिल्ड केली पाहिजे, तर तुम्हाला त्या खोलीमध्ये घेऊन जाता येईल, नाहीतर मध्येच गटांगळ्या खाता. प्रेज गॉड. तुमचं काम काय आहे ऍज अ जॉशुआ जनरेशन, ऍज अ न्यू टेस्टमेंट जनरेशन, नवीन कराराची पिढी या नात्याने तुम्हाला काबीज करायच्यात तुमच्या गोष्टी. आमेन. तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या नाही का जॉब मध्ये तुमचा हक्क कोणी मारला नाही पाहिजे, चोरला नाही पाहिजे. प्रेज गॉड. तुम्हाला का नाही आपण आता बसल्या काही घोषणा करू. आमेन. माझ्या जॉब मध्ये कोण माझ्यासारखा माणूस नाही का टिकणार नाही. येस. माझ्या व्यवसायामध्ये माझ्यासारखं कोण टिकणार नाही. प्रेज गॉड. माझ्या समोर कोण टिकणार नाही. मी एक उत्तम व्यापारी आहे. इफ यू आर अ बिझनेसमॅन. प्रेज गॉड. मी हायली टॅलेंटेड एम्प्लॉई आहे, हाय स्किल एम्प्लॉई आहे. मी एआय ला जिंकला आहे. प्रेज गॉड. या एआयच्या जनरेशन मध्ये जसं जोशुआने आयच्या जनरेशन मध्ये आयला जिंकलं, तसं ह्या एआयच्या जनरेशन मध्ये आम्ही एआयला जिंकलो आहे. प्रेज गॉड. म्हणतात मार्केटमध्ये नाही का एआय मुळे खूपशा नाही का नोकऱ्या जाणार आहेत, पण आय एम टेलिंग यू आम्ही अनटच राहणार. आम्हाला कोणतं नाही का त्या गोष्टी, त्या भीती आम्हाला त्रास नाही देऊ शकणार. त्या गोष्टी आमच्यावर येणार नाहीत. मार्केटला धोका आहे, आम्हाला धोका नाहीये. प्रेज गॉड. दुष्काळ पडू द्या, काही होऊ द्या, आम्ही नेहमी उन्नत असणार, आम्ही नेहमी प्रगती असणार. प्रेज गॉड. आम्ही नेहमी प्रगत असणार. जुन्या करारामध्ये तुम्ही वाचा बघा नीट की प्रत्येक गोष्टीमध्ये नाही का त्याचे लोक वरचढ होते.
प्रेज गॉड. आज देखील आपल्या कामाच्या ठिकाणी आपण वर चढे. प्रेज गॉड. आपल्या व्यवसायामध्ये आपण वर चढे. प्रेज गॉड. जर नाही तर आमेन म्हणा, म्हणजे तुम्ही वरचढ होताल. रिसीव्ह करा. प्रेज गॉड. आय रिसीव्ह. बोला, आय रिसीव्ह. मी माझ्या कामाच्या ठिकाणी वरचढ आहे. लोक मला चेंज करायचा प्रयत्न करतायत. मी कोणाला चेंज करत नाहीये. मी परमेश्वराकडे पाहून चाललोय. लोक मला चेंज करतायत, पण मी त्यांना भेटत नाहीये. प्रेज गॉड. माझ्या व्यवसायामध्ये इतर व्यावसायिक माझ्याशी स्पर्धा करायचा प्रयत्न करतायत, पण मी सर्वांच्या पुढे आहे, कारण परमेश्वर माझ्या मध्ये आहे, कारण परमेश्वर मला चालवत आहे.